जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 1 मंगलाचरण. मागील दशकामध्ये ह्या जीवनामध्ये येणारे गूढ प्रश्न हे समर्थांनी आपल्याला समजावून दिलेले आहेत. मनुष्य जन्माला येऊन सर्वोत्तम साधण्यासारखं जर काही असेल तर ते म्हणजे आत्मज्ञान आहे. प्रत्येक प्राणी जो जन्माला येतो त्याचं एकमात्र ध्येय असतं समाधानाची प्राप्ती करून घेणे. पण मला समाधान हवं आहे आणि ते नक्की कशातून मला मिळेल हे समजण्याची मात्र सोय फक्त मनुष्य देहातच आहे. म्हणून या देहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मला मनुष्य देह प्राप्त झाला तर मी ते मिळवण्यासाठीची धडपड करणे हे एकमात्र सर्वात मोठी उपलब्धी या मनुष्य देहाची ती मी करून घेणं हे माझं एकमात्र कर्तव्य ठरतं. परंतु ते सहजासहजी साध्य नाही. जरी ह्या देहामधून उपलब्ध होण्यासारखी गोष्ट जरी असली तरी उपलब्धी आहे म्हणून सहज साध्य मात्र ते नाही. त्याच्यासाठी खूप प्रयत्न खूप खटाटोप करावा लागतो. आता ह्या प्रयत्नाला लागण्यासाठी म्हणून ह्या प्रयत्नाभिमुख होण्यासाठी म्हणून साधना करावी लागेल. आणि ती कशा प्रकारची साधना आहे, काय काय करावं ते ह्या 7व्या दशकात समर्थ आपल्याला सांगतात. ह्या परत एकदा प्रवृत्त करताना समर्थ ह्या दशकाच्या सुरुवातीला मंगलाचरण करतात. सुरुवातीला गणेश, नंतर शारदा आणि नंतर सद्गुरू यांचं स्तवन करतात. कुठल्याही गोष्टीचं मंगल करणे म्हणजे प्रारंभ करत असताना एखाद्या उत्तम देवतेचं, आराध्य देवतेचं वा मी ज्यांना अधिष्ठानभूत मानतो त्यांचं स्मरण करणे, त्या शुभ आणि पवित्र अशा गोष्टीने नेहमी सुरुवात करणे असं असतं, जेणेकरून मला निर्विघ्नपणे जे मला अभिप्रेत कार्य आहे ते साध्य होईल. आता निर्विघ्न होण्यासाठी सर्वात महत्त्वाची देवता म्हणजे मंगलमूर्ती. तर समर्थ या मंगलमूर्तीचं स्तवन करतात. नमो ऐसिया गणेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयासेनी बोध समुद्रा, भरिते दाटे बळे. काय बरं समर्थ आपल्याला इथे सांगतात की असा जो गणेश आहे, इथे समर्थ गणेशाला बोधरूप धरतात. तो बोधरूप म्हणजे आत कळणे म्हणजे बोध होणे आहे. मला समजलंय ते शब्दांच्या मार्फत, शब्दांच्या आधाराने, पण तरीही मला ते आत पटलेलं नसतं. ते माझ्या अनुभवाच्या कक्षेच्या बाहेरचं असतं. ज्या क्षणी ते अनुभवाच्या कक्षेच्या आत येतं आणि मला त्याचा आत अनुभव येतो, तो बोध होतो, मला पक्क कळतं, तो बोधरूप आहे. तर तो म्हणजे गणेश आहे. त्या गणेशाला इथे समर्थ वर्णन करतात. नमो ऐसिया गणेंद्रा, तो गणांचा इंद्र म्हणजे या सगळ्या इंद्रियांचा प्रमुख स्वामी आहे. आता ह्या सगळ्या इंद्रियांमध्ये सर्वात मोठा जर काही असेल तर ते म्हणजे मन आहे. आणि तो मनाचा स्वामी आहे, कारण बोध होतो तो आत होतो. समर्थ असं म्हणतात, नमो ऐसिया गणेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, तो विद्येच्या प्रकाशाने परिपूर्ण आहे, जाणून घेण्याच्या प्रकाशाने तो आहे, जाणलं जातं असा तो आहे. जयासेनी बोध समुद्रा, भरिते दाटे बळे, बोधाला भरित येतं म्हणजे परिपूर्ण होतं. भरती समुद्राला येते तेव्हा तो ओसांडून वाहतो म्हणजे तो परिपूर्ण होतो. आणि असा परिपूर्ण बोध होणे म्हणजे तो जो गणेश आहे त्याला वंदन करून आता जो बोध झालेला आहे तर ते कळणं हा बोध, तिच्यापासनं निर्माण झालेली ती शारदा म्हणजे ही मूळ माया. मला कळलंय, आता मला सांगायचंय, ते सांगण्याची कला म्हणजे शारदा. त्या परमेश्वराच्या ठिकाणी
मी आहे हे भान निर्माण झालं आणि त्यातनं बहुश्याम मी आता भरपूर व्हावं, ही जी मूळ माया निर्माण झाली ती शारदा. जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसणी अनंत ब्रह्मांडाची. त्या शारदेचं वर्णन करतात समर्थ. ती द्वैताची जननी आहे. जननी म्हणजे जिथून निर्माण होतं. जनन करते म्हणजे निर्माण करते. काय निर्माण केलं? द्वैत. ते आत्मस्वरूप अद्वैत आहे, दुसरं काही नाहीये. आणि त्या अद्वैताच्या ठिकाणी द्वैताला उत्पन्न केलं म्हणून ती त्याची जननी झाली. समर्थ म्हणतात, जे द्वैताची जननी ती ते अद्वैताची खाणी, ती अद्वैताची खाण आहे. इथे खाण का म्हटलं? परफेक्ट शब्द वापरलाय समर्थांनी. खाणीतून एखादं समजा सोनं आहे, सोन्याची खाण आहे आणि त्या सोन्याच्या खाणीमध्ये जाऊन आत उतरावं लागतं आणि त्यातनं खाणीतून सोनं काढावं लागतं आणि ते शुद्ध करून घ्यावं लागतं. तसं ह्या द्वैताच्या सगळ्या पसाऱ्यातून आत उतरावं लागतं आणि ह्यातनं द्वैत जे आहे ते माती ती त्या मूळ सोन्यातून म्हणजे त्या आत्मतत्वातून बाजूला घ्यावी लागते भट्टीत टाकून. तसं ते खाण वापरलेली आहे. म्हणजे त्या द्वैतातून अद्वैत जे आहे ते नेमकं त्यातनं बाजूला काढणे, म्हणून ते खाणीचं उदाहरण दिलंय समर्थाने की ते अद्वैताची खाणी, त्यात अद्वैत दडलेलं आहे, शोधून घ्यायचं आहे आणि ती करून देणारी देखील ती शारदाच आहे. मूळ माया गवसणी अनंत ब्रह्मांडाची, या अनंत ब्रह्मांडाला गवसणी घालून असणारी अशी ती शारदा आहे. आता हे सगळं कळेल कोणाच्यामुळे? तर ज्याच्यामुळे हे सगळं कळतं, ज्याच्यामुळे माझंच मला सापडतं पण तो दुसरा लागतो. म्हणजे लहान असताना ते एक धडा होता, ते ऐनक म्हणजे चष्मा, हिंदीमध्ये धडा होता. तो चष्मा असतो डोक्यावर आणि मास्तर सगळीकडे शोधत असतात. तर माझ्याच डोक्यावर असणारा चष्मा मला मिळत नाही. तो मिळतो कोणामुळे? तर समोरचा जो दुसरा आहे, ज्याला तो चष्मा दिसतोय, तो दाखवून देतो, अरे चष्मा डोक्यावरच आहे. म्हणजे माझंच मला आहे पण मला गवसत नाहीये, मला हरवलंय. तसं सद्गुरूंना जे दिसतं, ज्याला दिसतंय तो माझंच मला बोध करून देतो. असा तो सद्गुरू की तो आनंदाचा जनक, सायोज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक अनाथ बंधू. तो कसा आहे? तर की तो आनंदाचा जनक, जनक म्हणजे निर्माण करणारा, तो आनंद निर्माण करतो. आता आनंद कसा आहे? मला होतो. एखादी गोष्ट मला अत्यंत आवडते आणि ती मला मिळाली, मला आनंद होतो. तो आतून येतो. आनंद बाहेरून नाहीये, आनंद आतून होतो. मला इच्छा खूप आहे, ती आत आहे. वस्तू बाहेर आहे, ज्या वस्तूची मला इच्छा आहे, आणि ती बाहेरची वस्तू मिळाल्यानंतर माझ्या आतली इच्छा पूर्ण झाल्यामुळे आनंद सुद्धा मला आतच होतो. म्हणजे आनंदाची निर्मिती आत आहे. आता तो निर्माण होतोय, याचा अर्थ निर्माण कुठून तरी होतोय. आता समर्थ इथे म्हणतात, सद्गुरू कसे आहेत? ह्या आनंदाचे जनक आहेत. ते आनंद निर्माण करतात. का? कारण ह्या द्वैताच्या पसाऱ्यातून मला असणारे सगळ्या दुःखांची एका क्षणात ते निवृत्ती करतात. संपूर्ण दुःख गेलं, उरणार काय? फक्त आनंद. त्यामुळे ते आनंदाचे जनक आहेत. ते आनंद मला मिळवून देतात. कसा? स्थिर, परिपूर्ण आणि शांत असा तो आनंद मला मिळवून देतात. म्हणून ते जनक आहेत. सायोज्य मुक्तीचे नायक, सायोज्य मुक्तीचे ते नायक आहेत. नायक म्हणजे त्यांचा त्याच्यावर पूर्ण पगडा आहे. ते अधिपती आहेत. कशाचे? सायुज्यतेचे, जोडले जाण्याचे. कोणाबरोबर? जीवाचा शिवाशी ऐक्य, जोडलं जाणे. त्या सायोज्य मुक्तीचे ते नायक आहेत. आणि काय देतात? कैवल्य पद देतात. कैवल्य पद दायक. ते आपल्याला कैवल्य पद प्राप्त करून देतात. म्हणजे त्या अंतिम सुखावर ते आरूढ करतात आपल्याला असे. आणि ते अनाथ बंधू आहेत. समर्थाने सगळी विशेषणं एका ह्याच्यात आणली. ते अनाथ बंधू आहेत, ज्यांना कोणीही नाथ नाही, त्याचा ते अनाथ, म्हणजे जे असा अनाथ आहेत त्याचे ते भाऊ आहेत. आता माझा नाथ कोण आहे? भगवंत. आता ह्या जीवाचा ते शिव हा एकमेव नाथ आहे. पण त्याचं वेगळेपण असल्यामुळे जीव आणि शिव वेगळा झाला. आता हे बंधू आहेत म्हणजे काय आहेत? त्याचे ते नाथ नाही होत. नाथ आहे शिव, पण घेऊन जाणारा भाऊ आहे. तर जो घेऊन जातो तो भाऊ आणि ज्याच्याशी जोडतो तो नायक, म्हणजेच ते आत्मतत्व. आणि गंमत अशी आहे, इथे भाऊ आणि नायक दोन्ही एकरूप आहेत. गुरु आणि शिष्य त्या एकाच आत्मतत्वाशी युज्य होतात.
त्यामुळे तिथे वेगळेपणा संपतो, असे हे सद्गुरू. आता हे जे सगळं आपण इतका वेळ ऐकलं, ह्याचं ज्ञान होण्यासाठी म्हणून, ह्याचा बोध होण्यासाठी म्हणून मंगलाचरण त्याचंच केलं ज्याचा मला बोध हवाय. काय गंमत आहे, मला आठवलं, आम्ही लहान असताना सायन्सच्या लॅबोरेटरीमध्ये गेल्यानंतर तिथे काही त्या रिॲक्शन करायच्या असल्या तर त्या टेस्ट ट्यूबला ज्या ॲसिड घालायचं आहे ते ॲसिड पहिले थोडंसं घालायचं आणि ते सगळं त्याच ॲसिडने धुवून घ्यायचं. त्याला रिन्सिंग असं म्हणतात. तर ते रिन्सिंग करून घ्यायचं, म्हणजे जे त्याच्यात टाकायचे तेच त्याच्यात टाकून धुवून घ्यायचं, म्हणजे ते आता योग्य होतं, म्हणजे इम्प्युरिटीज जातात. ह्याचा अर्थ काय आहे, मला आत्मतत्वाचा बोध हवा आहे, त्या आत्मतत्वाचंच पहिले मंगलाचरण करून घेतलं, आता तेच समजावून देत आहेत. समर्थ म्हणतात, काय झालंय मला, नक्की नेमका रोग काय आहे, संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे बोसणाती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे. हा काय तो सगळा रोग जडलेला आहे. हा रोग आहे अवघड, पण ह्या रोगावरचा उपाय पण आहे. मग रोग नक्की कळायला हवाय, काय झालंय, मी कुठे आहे म्हणजे मला काय झालंय, आणि मला कुठे जायचंय म्हणजे माझी स्थिती कशी हवी आहे. वेट लॉस करतात ना, तेव्हा पहिले असतात किती आणि नंतर होतात किती, ह्याचं मला आत्ता किती आणि मला जायचंय किती, ह्या दोन ह्याचं अंतर म्हणजे सगळा पराक्रम, म्हणजे खटाटोप, म्हणजे मेहनत असते. तसं ह्या जीवाचा शिवापर्यंत जाणे, तर तो जो प्रवास आहे त्याला मेहनत खूप आहे. ते असं म्हणतात की वेट लॉस ज्याला करायचंय त्याला मध्ये सोडून चालत नाही, काहीतरी आहार बदलून चालत नाही. तसं जीवाचा शिवाशी ऐक्य होत असेल तर साधना मध्ये सोडूनही चालत नाही आणि दुसरं भेसळ करूनही चालत नाही. तसंच आहे बघा, मेहनत ज्या दिशेने आपण करायला घेतली त्या दिशेने एकतानतेने, सातत्याने, चिकाटी धरून त्या मार्गावर सतत अखंड एका लयीत मार्गक्रमणा करत राहणे, तर मला साध्य होईल. तर समर्थ म्हणतात, मला झालंय काय, तर संसार हाची दीर्घ स्वप्न, मला दीर्घ स्वप्न पडलेलं आहे या संसाराचं. लोभे वोसणाती जन, लोभाने लोक ओरडत आहेत. आज सुद्धा आपण बघतो, मला लोभ आहे, म्हणजे मला माझी जी आत्ताची स्थिती आहे, धरून चला मी एका छोट्या घरात राहतोय, मला आता लोभ जडलाय, मला मोठं घर हवंय, मला छोटी गाडी आहे, आता मला लोभ आहे, मला मोठी गाडी हवी, मला अमका पगार आहे, आता मला लोभ आहे, ह्याच्यापेक्षा मला अजून जास्त पगार हवा. का? कारण मला मोठ्याकडे जायचंय, हा माणसाचा स्वभाव आहे, ही प्रवृत्ती आहे. मला जो आनंद छोट्यात मिळतोय त्याच्यापेक्षा जर मला मोठं मिळालं तर मला अजून जास्त आनंद मिळेल, ही दृढ भावना आहे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये सांगितले, यो वै भूमा तत्सुखम, सर्वात मोठं जर समजा लहानाकडनं मोठ्याकडे जाण्यात सुख आहे, तर सर्वात मोठं जे आहे ना तेच गाठा, मधलं अदलं कशाला गाठताय, हेच आपल्या शास्त्रात सांगितलंय. म्हणून यो वै भूमा तत्सुखम, सर्वात मोठं, सर्वात महान, सर्वात श्रेष्ठ असं ते आहे आत्मतत्व. तर त्याच्यात तेच गाठूया, मधले आदले डेस्टिनेशन्स गाठायचेच नाहीत. विमान उडालं की मध्ये आधी त्याला स्टेशन लागत नाहीत, डायरेक्ट ज्या स्टेशनावर जायचं त्या स्टेशनातच थांबतं. आता इथे म्हणाल, बुवा आम्हाला जायचंय समजा एका ठिकाणी, तर बरेच वेळा मध्ये एक वेगळ्या ठिकाणी नेतं आणि तिकडून तिसऱ्या ठिकाणी नेतं. बरोबर आहे, कारण आपलं विमान चुकतं. मला स्टॉप नसणारं विमान बघण्याची सोय असताना मी स्टॉप असणारं विमान बघतो. आता चूक कोणाची आहे, कंपनीची का माझी? माझी. तसं मला स्टॉप नसणारं बघायचंय, पण त्याला मेहनत आहे, ते असं सहजासहजी नाही मिळत, त्याला मेहनत घ्यावी लागते. तसं ह्या साधनेत आहे. समर्थ इथे म्हणतात, तया कष्टाचे निरशन, भावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्मग्रंथ. त्याच्यासाठी अध्यात्मग्रंथ हे सगळं निरूपण ते साध्य करण्यासाठी आहे. तया कष्टाचे निरशन, मी कष्टी होतोय, दुःखी होतोय, मी लहानापासून मोठ्याकडे जाण्यासाठीचे सगळे मार्ग उपक्रम करत असतो आणि ते करत असताना मला दुःख होतं, कष्टी होतो, आणि त्या कष्टाचं निरसन होण्यासाठी उपाय काय? आत्मज्ञान हाच उपाय आहे. मला ते साधायचंय, म्हणून हे निरूपण अध्यात्मग्रंथ. मग हे अध्यात्मग्रंथ हे निरूपण त्यासाठी आहे. मंगलाचरण चालू आहे, मंगलाचरणामध्ये
सुरुवात करून द्यायची असते. म्हणून समर्थ म्हणतात, आता सावध व्हा आणि ह्याच्या पुढे जे मी सांगतोय ते सावधतेने ऐका, त्यानेच आपलं भलं होणार आहे. जेथे निरूपणाचे, आता मी सांगतो आहे त्या वेळामध्ये, म्हणजे विशेष करून समर्थांच्या काळी संस्कृत भाषेला फार मोठं प्राधान्य होतं. प्राकृत ग्रंथ याच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. म्हणून समर्थांना सांगावं लागलं, मी जे सांगतोय ते नीट ऐका, नीट श्रवण करा, लक्ष द्या आणि त्याप्रमाणे वागा. कारण हे मी मराठीत म्हणजे प्राकृत भाषेत जरी सांगत असलो तरी सुद्धा जे सांगतोय ते फार महत्वाचं आहे. या संतांना दूरदृष्टी असते. बहुतेक त्यांना कळलेलं होतं की काळांतराने संस्कृत येणारीच माणसं कमी असणार आहेत. संस्कृत ही देवभाषा आहे, याबद्दल वादच नाही. सगळे महत्त्वाचे ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत आणि संस्कृत भाषेसारखी गोड भाषा पण नाही. हे जरी खरं असलं तरी आजची ही सद्यस्थिती ह्याची मला जाण आणि हे मला स्वीकारावंच लागेल की संस्कृत सद्यस्थितीत थोडं अवघड आहे. बऱ्याचशा लोकांसाठी जे संस्कृतचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी ते सोपं आहे. पण मग महत्त्वाचा समाज जो बाजूला राहतो आहे त्यांनी काय करायचं? म्हणून सगळ्या संतांनी प्राकृतामध्ये हे अध्यात्मज्ञान अध्यात्म ग्रंथ रूपाने आणलं. तसं समर्थ म्हणतात, जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची बोल ते संस्कृतापरीस खोल अध्यात्म श्रवण. स्वच्छ समर्थ सांगून ठेवतात, जिथे निरूपणाचे बोल आहेत, जिथे निरूपण व्यवस्थित समजावून दिलेलं आहे आणि नुसतं समजावलेलं नाहीये, त्याला समर्थ म्हणतात आणि अनुभवाची बोल, त्याला अनुभवाची खोली आहे, डेप्थ आहे. म्हणजे जे सांगतोय ते नेटकं सांगतोय आणि जे जे सांगितलंय ते सगळं अनुभवाचं आहे. या दोन गोष्टी एकत्र असतील तर समर्थ म्हणतात ते संस्कृतापरीस खोल, ते संस्कृत भाषेपेक्षाही खोल अध्यात्म श्रवण आहे. सोडू नका ते काही झालं तरी. माया श्रवणाने होईल काय? ह्या माया ब्रह्म ओळखावे, तयास अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूपाधी. आता ह्या निरूपणाला प्रारंभ करतात. मूळ विषयाला समर्थ म्हणतात माया ब्रह्म ओळखावे. ओळखायचंय काय? माया आणि ब्रह्म हे मला ओळखायचं आहे. तयास अध्यात्म म्हणावे, त्याला अध्यात्म म्हणायचं. तरी ते मायेचे जाणावे लक्षणाधी. म्हणून लक्षण कशाचं जाणायचंय? मायेचं. खरं सांगू का, जाणता येण्यासारखं हे माया आहे. ब्रह्म अनाकलनीय आहे, ते जाणता येणारच नाही. वेद सुद्धा म्हणतात न इति, त्याला सांगण्याबद्दल ते हे नाही एवढंच सांगता येतं. मग ते आहे कसं हे सांगता येत नाही. त्यामुळे जाणून घेऊया माया. माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञाने विण. माया कशी आहे? माया सृष्टीची रचना, ह्या सगळ्या सृष्टीची रचना माया आहे. माया आपुली कल्पना, ती आपली कल्पना आहे. म्हणजे माझ्या कल्पना आत असणारी कल्पना आणि बाहेर दिसणारी सृष्टी, दोन्ही माया आहे. आता ह्या दोन्ही गोष्टींना तुटेल कशाने, हे सुटेल कशाने? समर्थ म्हणतात माया तोडिता तुटेना ज्ञाने विण. ज्ञानाशिवाय ही तुटणार नाही. ते ज्ञान प्राप्त करून घेऊया म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.